आत्तापर्यंत आपण निर्देशक भूमिती या प्रकरणातील सर्व घटकावर चर्चा केलेली आहे। आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यापूर्वीच्या सर्व व्हिडिओच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत। आज आपण काही आव्हानात्मक उदाहरणावर चर्चा करणार आहोत। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही प्रश्न तारांकित करून देण्यात आलेले आहेत। अशाच काही उदाहरणावर आज आपण या ठिकाणी चर्चा करू। तर पहिले उदाहरण काय देण्यात आलेले आहे। ए -4, -2, बी -3, -7, सी 3, -2 आणि डी 2, 3 हे बिंदू क्रमाने जोडले तर तयार होणारा ABCD या चौकोनाचा प्रकार लिहा। तर 4 बिंदूचे निर्देशक किंवा 4 शिरोबिंदूचे निर्देशक माहित असतील तर त्यावरून तो चौकोन कोणत्या प्रकारचा चौकोन आहे हे आपण कसं ठरवतो। बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना अडचणी अशा असतात की काही उदाहरणे 2 पद्धतीने सोडवता येतात। एक तर अंतराच्या सूत्राचा वापर करून किंवा चढाच्या सूत्राचा वापर करून। असाच एक भाग आपल्या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे की 3 बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही ठरवा। त्यासाठी आपण चढ ही संकल्पनाही वापरू शकतोय किंवा अंतराच्या सूत्राचा वापर करूनही 3 बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही हे आपण ठरवू शकतोय। त्यामुळे विद्यार्थ्यांचा उदाहरणे सोडवत असताना कधीकधी गोंधळ होण्याची शक्यता आहे। मग आता या ठिकाणी आपण चढ या संकल्पनेचा विचार करून चौकोनाचा प्रकार आपल्याला सांगता येईल काय हा विचार या उदाहरणामध्ये आपण करू। आता चढ या संकल्पनेचा जर विचार केला तर आपण या ठिकाणी प्रत्येक बाजूचा चढ या ठिकाणी आपल्याला काढावा लागेल आणि चढावरून सांगावं लागेल की या ठिकाणी त्यांच्या बाजूमध्ये नेमका कोणता संबंध आहे। तर समजा आपण या ठिकाणी रेषा ABचा चढ काढला किंवा बाजू ABचा चढ काढला तर चढाचं सूत्र माहित आहे आपणाला y2 उणे y1 छेदस्थानी x2 उणे x1 -7 कंसात -2 छेदस्थानी x2 उणे x1 म्हणजे -3 कंसात -4 असे लिहावं लागेल आणि तो चढ मिळेल 5। त्याच पद्धतीने आपण BCचा चढ काढला तर B आणि C बिंदूच्या संदर्भात या ठिकाणी पहा x1 y1 काय आहे, x2 y2 काय आहेत। मग -2 मधून आपणाला -7 वजा करावे लागतील म्हणजे y2 उणे y1 मिळेल आणि 3 मधून -3 वजा करावे लागतील म्हणजे आपणाला x2 उणे x1 मिळेल। आणि याला जर संक्षिप्त रूप दिलं तर चढ मिळेल BCचा 5 छेदस्थानी 6। त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी CD बाजूचा चढ काढू किंवा त्याला आपण रेषा CDचा चढ म्हणू आणि CDचा चढ या ठिकाणी y2 उणे y1 म्हणजेच 3 मधून -2 वजा करा। मी यापूर्वी उल्लेख केलेला होता ज्या ज्या ठिकाणी निर्देशक ऋण आलेले आहेत आणि ते निर्देशक मिळवण्याचा किंवा वजा करण्याचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी त्याला कंस करा। मग या ठिकाणी CDचा चढ काय मिळतोय 5 मिळतोय। आता राहिलेली बाजू कोणती AD। आता ADचा चढ जर आपण काढला तर A आणि D बिंदूच्या संदर्भामध्ये y2 उणे y1 छेदस्थानी x2 उणे x1 काय लिहिता येईल हे पहा 3 उणे उणे 2 आणि 2 उणे उणे 4 म्हणजेच या ठिकाणी जे काही ऋण निर्देशक आले त्याला आपण कंस केलेत आणि याला संक्षिप्त रूप दिलं तर ते मिळेल 5 छेदस्थानी 6। आता या प्रत्येक बाजूच्या चढावरून आपण काय सांगू शकतो की समजा ABCD हे 4 बिंदू क्रमाने जोडले
तर ABची सम्मुख बाजू CD मिळणार आहे आणि BCची सम्मुख बाजू AD मिळणार आहे. वाटलं तर आपण आकृती काढून पहा. मग आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर ABचा चढ आणि CDचा चढ समान आहे आणि या सम्मुख बाजू आहेत. समीकरण 1 आणि 3 वरून आपण असं लिहू शकतोय. आणि ज्या रेषांचे चढ समान असतात त्या रेषा परस्परांना समांतर असतात. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतोय की AB समांतर CD. त्याच पद्धतीनं समीकरण 2 आणि 4 वरून आपण BCचा चढ आणि ADचा चढ समान आहे हे दाखवू शकतो. आणि यावरून आपण सांगू शकतो की BC ही ADला समांतर आहे. जर सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतील, या ठिकाणी बाजूच्या दोन्ही जोड्या परस्परांना समांतर आहेत. सम्मुख बाजूच्या दोन्ही जोड्या परस्परांना समांतर आहेत. एक जोडी समांतर झाली आणि दुसरी असमांतर राहिली तर तो चौकोन समांतरभुज न होता तो समलंब चौकोन होईल. या ठिकाणी आपण चढ या संकल्पनेवरून त्या चौकोनाचा प्रकार ठरवायलो. मग या ठिकाणी सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या परस्परांना समांतर आहेत म्हणल्यानंतर त्या चौकोनाचा प्रकार कोणता असला पाहिजे? समांतरभुज चौकोन असला पाहिजे. आणि या दोन बाजूंच्या जोड्यापैकी एकच जोडी जर समांतर मिळाली असती आणि दुसरी जोडी जर असमांतर मिळाली असती त्यावेळी आपण चौकोनाचा प्रकार समलंब चौकोन असा सांगितला असता. हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरे उदाहरण पहा की D ऋण 7,6 E 8,5 आणि F 2,2 हे त्रिकोणाच्या बाजूंचे मध्यबिंदू असतील तर त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा. ठीक आहे. या ठिकाणी आपण आकृती काढू की समजा हा ABC त्रिकोण आहे आणि D हा BCचा, E हा ACचा आणि F हा ABचा मध्यबिंदू आहे. आपणाला या मध्यबिंदूचे निर्देशक माहित आहेत आणि त्यावरून आपणाला या ठिकाणी मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढावयाचे आहेत. आपण या ठिकाणी दोन पद्धतीनं जी या बिंदूचे निर्देशक काढू शकतो, परंतु त्यापूर्वी आपणाला A चे, B चे आणि C चे निर्देशक माहित असणं आवश्यक आहे. मग आपण त्याला विभाजन सूत्र वापरलं किंवा या ठिकाणी थेट आपण काय करू की मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 छेदस्थानी 3 आणि y निर्देशक y1 अधिक y2 अधिक y3 छेदस्थानी 3 या सूत्राचा वापर करून आपण लिहू शकतो. विभाजन सूत्रापेक्षा थेट आपण मध्यगा संपात बिंदूच्या निर्देशकाचं सूत्र वापरून या ठिकाणी लिहू. परंतु त्यापूर्वी आपणाला A चे, B चे आणि C चे निर्देशक माहित असणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. मग त्यासाठी काय करता येईल? तर या ठिकाणी पहा की दिलेली माहिती या ठिकाणी आपण लिहून घेतलेली की D, E आणि F हे अनुक्रमे बाजू AB, BC आणि AC चे मध्यबिंदू आहेत. मग ठीक आहे, D जर हा BCचा मध्यबिंदू असेल तर D बिंदूचे निर्देशक काय लिहिता येतील आपणाला? आपण या ठिकाणी A बिंदूचे x1 y1, B बिंदूचे निर्देशक x2 y2 आणि C बिंदूचे निर्देशक x3 y3 जर आपण गृहीत धरले तर D बिंदूचे निर्देशक काय लिहिता येतील? मध्यबिंदूच्या सूत्रानुसार असं लिहिता येईल की D बिंदूचे निर्देशक बरोबर x2 अधिक x3. या ठिकाणी पहा BCचा मध्यबिंदू येतो आणि BCचा मध्यबिंदू असल्यामुळं x निर्देशकाची सरासरी म्हणजे x निर्देशक आणि y निर्देशकाची सरासरी म्हणजे y निर्देशक. हे मध्यबिंदूच्या संदर्भात मी यापूर्वी उल्लेख केलेला आहे. मग आता या समीकरणामध्ये जर आपण x निर्देशक वेगळा काढला आणि y निर्देशक वेगळा काढला तर आपल्याला असं लिहिता येईल x2 अधिक x3 छेदस्थानी 2 बरोबर ऋण 7.
कारण डी बिंदूचा एक्स निर्देशक माहित आहे ऋण 7. आणि याला जर संक्षिप्त रूप दिलं तर आपल्याला समीकरण मिळेल x2 अधिक x3 बरोबर ऋण 14. भागाकारातले दोन गुणाकारात. त्याच पद्धतीनं y निर्देशकाच्या संदर्भात काय लिहू शकतो आपण की y2 अधिक y3 छेदस्थानी 2 हा जो काही y निर्देशक आहे हा किती आहे मग 6 आहे. यावरून दुसरं समीकरण तयार होईल y2 अधिक y3 बरोबर 12. आता पहा, ज्या पद्धतीनं आपण डी बिंदूचा विचार केला त्याच पद्धतीनं आपण ई बिंदू आणि एफ बिंदूचा विचार करू. ई बिंदूचे निर्देशक काय लिहिता येतील? ई हा बिंदू एसीचा मध्यबिंदू आहे म्हणल्यानंतर त्याला x1 अधिक x3 भागिले 2 आणि y1 अधिक y3 छेदस्थानी 2 असं लिहिता येईल. आणि यावरून ज्या पद्धतीनं आपण समीकरण 1 आणि 2 मिळवलेलं आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी समीकरण काय मिळतील तुम्हाला? x1 अधिक x3 बरोबर 16. कारण या ठिकाणी x1 अधिक x3 भागिले 2 किंवा छेदस्थानी 2 बरोबर काय लिहिता आला असतं आपणाला? 8 लिहिता आला असतं. मधली एक पायरी मी लिहिलेली नाही. या ठिकाणी थेट आपण समीकरण लिहिलं x1 अधिक x3 बरोबर 16. याची दुप्पट करावी लागेल x निर्देशकाची, कारण भागाकारातले दोन गुणाकारात जातील. त्याच पद्धतीनं काय सांगता येईल मग? y1 अधिक y3 बरोबर 5 गुणिले 2 म्हणजे 10 सांगता येईल. ते समीकरण 4 असेल. त्याच पद्धतीनं एफ बिंदूच्या संदर्भामध्ये आपण समीकरण काय लिहू शकतोय की x1 अधिक x2 बरोबर 4. या ठिकाणी पहा, याची दुप्पट होईल. x1 अधिक x2 म्हणजे याची दुप्पट होईल. ती दुप्पट कशी होईल ही या ठिकाणी पहा. आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी y1 अधिक y2 बरोबर काय लिहिता येईल पहा. y1 अधिक y2 बरोबर 4 लिहिता येईल. कारण y1 अधिक y2 छेदस्थानी 2 बरोबर काय लिहिता येईल आपणाला? ऋण 2. आणि हे 2 जर भागाकारातले गुणाकारात नेले तर आपणाला y1 अधिक y2 बरोबर 4 असं लिहिता येईल. पहा, या ठिकाणी हे समीकरण आपण पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण कसं मिळवलंय हे पाहिल्यानंतर आपणाला समीकरण 3, 4, 5 आणि 6 कशी मिळवलेली आहे ही कल्पना येईल. आता पुढे आपणाला काय करावं लागेल की x1, x2 आणि x3 या तिघा जणांची बेरीज हवी आहे. त्याच पद्धतीनं y1 अधिक y2 अधिक y3 या तिघांची बेरीज. त्यामुळं आपण या ठिकाणी काय करू, समीकरण 1, 2 आणि 3 ची बेरीज करून समीकरण काय मिळतं त्याच पद्धतीनं 2, 4 आणि 6 या समीकरणांची बेरीज करून आपल्याला समीकरणं मिळतील x1 अधिक x2 अधिक x3 बरोबर 3 आणि y1 अधिक y2 अधिक y3 बरोबर 9. आता हे समीकरणं कशी येतात प्रत्यक्ष या ठिकाणी बेरीज करून पहा. व्हिडिओ संपल्यानंतर आपण हे उदाहरण घ्या, सोडवून पहा. आम्ही फक्त तुमच्या समोर पद्धती ठेवतो, हे लक्षात ठेवा. पद्धती माहीत झाल्यानंतर त्या पद्धतीनुसार आपण उदाहरणे सोडवावीत. मग आपल्याला माहीत आहे की मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक म्हणजे काय, सूत्र काय आहे? तर सूत्र आहे जी x, y बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 छेदस्थानी 3 हा x निर्देशक असेल. आपल्याला x1 अधिक x2 अधिक x3 याची किंमत मिळालेली आहे. त्याच पद्धतीनं y1 अधिक y2 अधिक y3 याची किंमत मिळालेली आहे. या किमती या ठिकाणी ठेवा. या ठिकाणी प्रत्यक्ष आपण a चे वेगळे, b चे वेगळे आणि c चे वेगळे निर्देशक काढण्याच्या ऐवजी या ठिकाणी त्यात x निर्देशकांची बेरीज काय असेल आणि y निर्देशकांची बेरीज काय असेल ही बेरीज काढून घेतलेली आहे. आणि मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक हे सूत्र वापरून आपण या ठिकाणी मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक लिहिलेले आहेत. तर पहा, थोडा वेगळा विचार काही उदाहरणामध्ये दिलेला असतो.
परंतु आपण उदाहरण व्यवस्थित समजून घेतल्यानंतर कोणत्याही उदाहरणात आपणाला उदाहरण सोडवताना अडचण येत नाही. धन्यवाद.